समोर येऊन उभं राहायचं आहे। थोड्याच वेळात खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। तरी एकदा पुनश्च एकदा आपण सर्वांना विनंती आहे, नम्र निवेदन आहे, जे जे संघ या स्पर्धेमध्ये विजयी ठरलेले आहेत त्या सर्व संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण स्टेज समोर यायचे। बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021 आणि सुंदर असं स्थळ विराथन बुद्रुक या ठिकाणी ज्या विराथन वासियांचे स्वप्न पाहिलं होतं तर अर्थातच या ठिकाणी सत्यात उतरलेलं आहे। आणि या स्वप्नांमध्ये जे नवरंग दिग्गज अशा खेळाडूंनी आणि आताचे आपण सारे जण साक्षीदार आहोत। 6 जानेवारी 2021 रोजी ही 5 गटांमध्ये स्पर्धा या ठिकाणी सुरू झाली। पहिला जो गट होता बोलेनो गाडीचा क्रमांक आहे 9810 7810। कृपया ज्यांची कोणाची जी गाडी असेल, ज्यांचं कोणाचं व्हेकल्स असेल तर कृपया ती बाजूला करायची आहे। त्या ठिकाणी ट्रॅफिक झालेले बराच अडथळा निर्माण झाले, तर कृपया विनंती आहे की आपण 7810 जी गाडी आहे कोणाची असेल त्यांनी कृपया बाजूला करावी। सहा जानेवारी रोजी पहिला जो खेळवला गेला तो विटी लाईनचा गट, विटी लाईन गट। त्याचबरोबर दिनांक 7 जानेवारी सफाळे गट, त्याचबरोबर 8 जानेवारी रोजी वसई तालुका ग्रामीण गट, त्याचबरोबर 9 जानेवारी रोजी खेळवला गेला वसई तालुका शहरी गट आणि आज दिनांक 10 जानेवारी रोजी हा ओपन गट। आणि या एकंदरीत स्पर्धेचा मनमुराद आनंद आपण साऱ्याने लुटलेला आहे, घेतलेला आहे। आणि आता जी वेळ येऊन ठेपलेली आहे ती खऱ्या अर्थानं ज्यांनी ज्यांनी विजयश्री संपादन केले, ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थानं आपले श्रम या ठिकाणी पणाला लावले, खऱ्या अर्थानं ज्यांनी त्याग केला, खऱ्या अर्थानं आपली कला दाखवली, आपलं कौशल्य दाखवलं, त्यांच्या विजयाचा आनंद लुटण्याचा आताचा क्षण या ठिकाणी येतोय। तो पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। आजच्या या सोहळ्यासाठी अनेको मान्यवरांनी या ठिकाणी आपल्याला भेट दिली। या मंचावर विराजमान असलेले आपले लाडके नेतृत्व, बहुजन विकास आघाडीचं लाडकं नेतृत्व माननीय श्रीयुत राजेशजी पाटील, आमदार बोईसर विधानसभा या मंचावर विराजमान आहेत। त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या सामन्याचा आनंद लुटला आणि आनंद लुटत असताना साऱ्यांना ती ग्वाही दिली की जीवन हे रंगपंचमी सारखं अनेक रंगांनी नटलेलं आहे, सजलेलं आहे, त्यातील प्रत्येक रंगाची उधळण ही मानवाला करावीच लागते। आज आपण साऱ्यांनी या ठिकाणी क्रिकेटचे रंग या ठिकाणी, क्रीडा रंग या ठिकाणी उधळले, त्या रंगांचा आनंद आपण या ठिकाणी घेतल्यात। ज्यांनी ज्यांनी ह्या रंगाचा आस्वाद घेत या रंगाना लुटताना सुंदर चित्र निर्माण केलं त्यांचा गौरव या ठिकाणी आज होणार आहे, त्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी गौरवलं जाणार आहे। त्याचबरोबर या मंचावर विराजमान असलेले अनेको मान्यवर, या मंचावर विराजमान असलेले माननीय श्रीयुत पुरुषोत्तम पाटील सर, समन्वयक बहुजन विकास आघाडी, त्याचबरोबर माननीय श्रीयुत संदीपजी सावे साहेब, ज्येष्ठ कार्यकर्ते बहुजन विकास आघाडी, या गावचे प्रथम नागरिक माननीय श्रीयुत शरदजी खरत साहेब, सरपंच विराथन बुद्रुक, माननीय श्रीयुत प्रवीणजी सावे, बँक ऑफ बडोदा मॅनेजर माननीय प्रफुल्लजी पाटील, समवंशीय क्षत्रिय संघ माजी उपाध्यक्ष, त्याचबरोबर माननीय
रघुनाथ भोईर, गुरुवर्य श्री साई मंदिर अध्यक्ष, त्याचबरोबर माननीय श्री गिरिराज गवळीजी, माननीय प्रणय कासारजी, उपसरपंच भाताणे, माननीय मयूर कुडू, माननीय धनेशजी गावड, माननीय मनोहरजी भोईर, त्याचबरोबर या मंचावर विराजमान असलेले शशिकांतजी घरत, अनेक मान्यवर या मंचावर विराजमान आहेत. माननीय श्रीयुत प्रदीप भोईरजी, प्रदीप घरत माजी उपसरपंच, त्याचबरोबर माझे मित्र जिल्हा परिषद शिक्षक तरे सर आणि सर्व मान्यवरांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करत आहे. या मंचावर विराजमान असलेल्या विरातन ग्रामपंचायतच्या माननीय सदस्य इंदिरा खरातजे, त्याचबरोबर माननीय सौ सरिता खरातजे, आपलंही विरातन ग्रामवासियांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो, पुनश्च एकदा विनंती आहे, बोलेरो गाडी 7810 ज्या कोणाची असेल तर कृपया त्यांनी ती गाडी बाजूला करायची आहे. 7810 बोलेरो. त्याचबरोबर आजच्या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये टिकून राहिलेले आहेत त्या सर्व विजेत्या स्पर्धकांच्या कर्णधारांना विनंती आहे की कृपया कर्णधारांनी मंचाकडे यायचे, मंचावर यायचे, मंचावर विराजमान व्हायचे. प्रांजल 11 मायकोप कर्णधार, आई 11 भोळींज कर्णधार, ओमकार बॉईज मथाने कर्णधार, बाप्पा मोरिया, त्रिशा 11 विठ्ठलवाडी बाप्पा मोरिया, त्याचबरोबर वसई कोलीवाडा या संघाच्या संघ नायकांना विनंती आहे, निवेदन आहे की कृपया आपण मंचावर विराजमान व्हावं. हॅलो, त्रिशा 11 विठ्ठलवाडी संघाचे कर्णधार, त्याचबरोबर वसई कोलीवाडा संघाचे कर्णधार कृपया मंचासमोर यायचे. वसई कोलीवाडा संघाचे कर्णधार माननीय आमदार साहेब यांना विनंती आहे की 4 नंबर आणि 5 नंबरचा पारितोषिक विजेता घोषित करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आपल्याला नाणेफेकीच्या माध्यमातून नाणेफेकीद्वारे आपल्याला तो 4 नंबर आणि 5 नंबर घोषित करायचे. तर कृपया आपण सन्माननीय आमदार राजेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल दिला जाईल आणि यामध्ये 5वा विजेता, 4था आणि 5वा विजेता कोण आहे ते या ठिकाणी ठरणार आहे. आणि 4था विजेता या ठिकाणी ठरतोय वसई कोलीवाडा आणि 5वा विजेता ठरतोय
त्रिशा 11 विठ्ठलवाडी. पुनश्च एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर या मंचावर विराजमान असलेले आपले लाडके आमदार मान्य श्री राजेशजी पाटील यांचं स्वागत करण्यासाठी फटाफट डायरेक्ट आणून त्यांना नाही या स्पर्धेला बक्षीस वितरणासाठी आपण सुरुवात करत आहोत. मी निमंत्रित करतोय, आपणा सर्वांना ज्ञात आहे की नुकताच हे ठिकाणी आपलाच बहुजन विकास आघाडीचा एक धडाडीचा कार्यकर्ता की ज्यांना देवाज्ञा झाली आणि त्यांना आपण ह्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली, त्यामुळे कार्यक्रम आपण थोडा घाईने ह्या ठिकाणी घेत आहोत. तर मी विनंती करेन, प्रथम या ठिकाणी या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून या ठिकाणी घोषित केला जातोय ओमकार मथाणे यांचा दीपेश ह्याला तो सन्मान प्राप्त होतोय. तर कृपया त्यांनी पुढे यायचे. माननीय पीटी पाटील सर, आपण दीपेश जी यांना सन्मानित करायचे. उत्कृष्ट फलंदाज ओमकार मथाने ज्यांनी या स्पर्धेमध्ये एकंदरीत 86 धावा पटकावलेल्या आहेत. उत्कृष्ट फलंदाज दीपेश. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून उत्तम अशी गोलंदाजी करणारा I11 संघाचा ज्यांनी या स्पर्धेमध्ये एकंदरीत 9 विकेट 9 गडी बाद केलेले आहेत असा गोलंदाज भरत लोहारजी आणि व्यासपीठाकडे यायचे. जर कोणी प्रतिनिधी असेल तर कृपया मंचाकडे यायचंय. आहेत माननीय शरदजी घरत सरपंच विरातम बुद्रुक यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक स्वीकारायचे. उत्तम अशी गोलंदाजी आणि गोलंदाजी प्रात्यक्षिक आपण साऱ्यांनी पाहिलेच आहे. श्रीयुत लोहार, भरतजी लोहार, I11 भोळींज. यानंतर मी निमंत्रित करतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ओमकार बोईसर संघाचे ओमकार बॉईज मथाणे संघाचा निहार याने पुढे यायचंय. माननीय सावे साहेबांच्या हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. संदीपजी सावे, ज्येष्ठ कार्यकर्ते बहुजन विकास आघाडी. यानंतर मी निमंत्रित करणार आहे या स्पर्धेचा स्पर्धावीर, मॅन ऑफ द सिरीज. या अंतिम फेरीचा जो सामना झाला, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जो ठरलेला आहे तो प्रांजल 11 संघाचा साई यांनी पुढे यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच स्पोर्ट्स शूज आहेत. अंतिम सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच सामनावीर जो ठरलेला आहे त्या सामनावीरासाठी
माननीय प्रणय कासारजी यांना विनंती करतोय की आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक प्रदान करावं. त्यानंतर या स्पर्धेचा स्पर्धावीर मालिकावीर ठरतोय. एकंदरीत 86 रन्स आणि त्यांनी 6 गडी बाद केलेले आहेत. ओमकार मथाणे संघाचा दीपेश. धनेश गावड यांना मी विनंती करतोय. धनेशजी गावड यांच्या कडून धनेशजी गावड यांनीच हा मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक ह्या ठिकाणी दिलेलं आहे. LED TV दीपेश. त्याचबरोबर अंतिम सामन्यामध्ये लगातार 2 षटकार ज्याने फटकावलेले आहेत तसं I11 संघाचा गुरफान यांना 200 रुपयाचं जे पारितोषिक आलेलं आहे तेही त्यांनी स्वीकारायचंय. किरण गावडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचबरोबर प्रांजल 11 या संघाचा खेळाडू किरण यांनी सुद्धा 1 षटकार फटकावले आहे. त्याचंही 100 रुपयाचं पारितोषिक. योगेश घरात यांनी त्यांना द्यायचे पारितोषिक. प्रांजल 11 किरण यांनी सुद्धा अंतिम सामन्यामध्ये 1 षटकार फटकावलेला आहे. त्यांचंही 100 रुपयाचं पारितोषिक योगेश करजी यांनी द्यायचे. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज च शूज आणि बॅटचं पारितोषिक दिलं जातंय. ओमकार मथाणे संघाचा दीपेश उत्कृष्ट फलंदाज यांनी पुढे यायचंय. माननीय श्रीयुत प्रवीणजी सावे आणि प्रफुल्लजी पाटील यांच्या शुभ हस्ते ते शूज आणि बॅट प्रदान करण्यात येत आहे. आणि खऱ्या अर्थानं आता या पारितोषिक वितरणाकडे आपण येत आहोत. प्रांजल 11 संघाचा किरण गुरुद्वान यांनी पुढे यायचंय की जो षटकार मारला होता त्याला मायकोप संघाचा त्याला 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं होतं तेही आपण स्वीकारायचंय. परेश मायकोप यांच्याकडनं हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे.
त्याचबरोबर श्रीयुत अल्पेश भोईर यांच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट सचिन पाटील यांच्याकडनं आलेलं आहे. ते सचिन पाटील यांनीच त्यांना ते प्रदान करायचंय. एक सुंदर असं रोपट, झाडे लावा झाडे जगवा आणि निसर्ग फुलवा, ह्यानुसार हे आयोजक अल्पेश भोईर यांच्यासाठी एक छोटीशी भेट दिली जात आहे. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण सर्वांच्या शुभ हस्ते बाकीची पारितोषिक वितरित आपल्याला करायचे. बेस्ट बॉलर साई पाटील यांच्यासाठी जे 250 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे ते आपण स्वीकारायचं आहे. धर्मेंद्रजी यांच्याकडनं आलेले 250 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर 5व्या क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्यासाठी मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय. त्रिश 11 विठ्ठलवाडी संघाचा कर्णधार यांनी यायचं आहे. त्रिश 11 कर्णधार. माननीय सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मंचावरून सगळ्यांनी त्या पारितोषिकाला हात लावायचे. कर्णधारांनी पुढे यायचे. त्रिशा 11 विठ्ठलवाडी संघाचे कर्णधार 5व्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी स्वीकारत आहेत. सर्व त्याचबरोबर मी विनंती करेल, चतुर्थ पारितोषिकासाठी विनंती करेन वसई कोलीवाडा संघाचे कर्णधार वसई कोलीवाडा कर्णधार चतुर्थ पारितोषिक स्वीकारण्यासाठी पुढे यायचे. त्यानंतर मंचावर विराजमान असलेल्या मान्यवरांना एक विनंती करेन की आपल्या मंचावर आपल्या ग्रामपंचायतच्या सदस्य महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मी पुढे करेन की पुढे आपण यायचे. आपल्या शुभ हस्ते आपण 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, तृतीय पारितोषिक आपण प्रदान करायचं आहे. ग्रामपंचायत सदस्य माननीय सौ इंदिरा घरत आणि सौ सरिता घरत या ठिकाणी महिला भगिनी या ठिकाणी जमल्या, तेव्हा त्यांचाही तेवढाच तो मान आहे, सन्मान आहे. तर तृतीय पारितोषिक जाते ओमकार 11 मथाणे संघ. ओमकार 11 मथाणे संघ. ह्या ठिकाणी
बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021 चा हा चषक आज अनेक रसिक प्रेक्षक या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, परंतु आपल्या घराघरातून ज्या रसिक प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आस्वाद घेतला असे एकंदरीत 6,19,727 6,19,727 रसिक प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा ह्या घराघरापर्यंत मनामनापर्यंत पोहोचलेली आहे आणि हे रेकॉर्ड ब्रेक आपण ह्या ठिकाणी बघतोय ते विराथांच्या या स्पर्धेचं। यानंतर मी विनंती करतोय की उपविजेता जो संघ आहे तो उपविजेता संघ जो आहे तो I11 भोळींज संघ, I11 भोळींज संघ त्याला जे बक्षीस भेटलं ना ते त्यांनी त्या चायवाल्याला दिलं ते पैसे, त्याला जरा बोलवायचं स्टेजवर पटकन। किरण गुरुद्वार NCC सफाई संघाचा। हॅलो हॅलो। त्याचबरोबर हे अंतिम पारितोषिक वितरित करण्यापूर्वी मी हे ठिकाणी निमंत्रित करेन की ह्या स्पर्धेमध्ये एक उत्तम असा खेळाडू आपण पाहिला तो प्रांजल 11 संघातला बघा किरण गुरुद्वान यांना विनंती करेन की आपण मंचाकडे यायचे। किरण गुरुद्वान यांनी मंचाकडे यायचे। माननीय आमदार यांनी त्यांचं कौतुक करावं अशी सर्व या मंडळाची विनंती आहे की ज्याला ती बक्षिसाची अमाऊंट जी प्राप्त झाले ती त्यांनी एका छोट्या चहा करणाऱ्या गरजू मुलाला त्यांनी सर्व ती अमाऊंट दिली। आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया। माननीय श्री किरण गुरुद्वान एक छोटा मुलगा बालक योगेश जी गुच्छ देना है। त्याचबरोबर माननीय आमदार यांच्या शुभ हस्ते किरण गुरुद्वार यांचं कौतुक व्हावं अशी आयोजकांचं म्हणणं आहे, तरी कृपया त्यांचं कौतुक करावं आपण, कारण असे विशाल हृदयी व्यक्तिमत्व कुठेतरी आपल्याला ह्या भागातून आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर मी विनंती करेन या स्पर्धेसाठी अंतिम सामन्यासाठी शशिकांत किरण गावडे यांच्याकडनं त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी बक्षीस म्हणून दिलं जात आहे, त्यांचंही कौतुक। त्याचबरोबर शशिकांत भोईर यांनी अंतिम सामन्यासाठी आपल्याला जी टी-शर्ट उपलब्ध करून देऊ त्यांनाही आपण धन्यवाद देऊया आपण सर्वांच्या वतीने। शशिकांत भोईर यांनी पुढे यायचंय। शशिकांत जी भोईर हाँ एक मिनिट शशिकांत भोईर आले का? त्याचबरोबर एकंदरीत आपण सर्वांना ज्ञात आहे की या लॉकडाऊनच्या काळामध्ये
अनेक शालकरी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आणि अशा वेळेला ऑनलाईन शिक्षण पद्धती चालू असताना खरी गरज शालकरी विद्यार्थ्यांची काय आहे हे पाहून माननीय आमदार सन्माननीय आमदार यांच्याकडून प्राथमिक विद्या मंदिर विराथम बुद्रुक या शाळेसाठी एक संगणक सेट या ठिकाणी भेट म्हणून आपल्याला उपलब्ध झाल्या. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्याचंही स्वागत करा. आणि माननीय प्रशांत सरांना मी विनंती करतोय की आपण स्वीकारण्यासाठी मंचाकडे यायचंय. हा संगणकाचा सेट सन्माननीय आमदार राजेंद्र जी पाटील साहेब यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. त्याचंही आपण स्वागत करूया. माननीय राजेश पाटील, धन्यवाद सर. सन्माननीय व्यासपीठ, आपल्या सर्वांसमोर जी आजची काळाची गरज आहे शाळेसाठी ते संगणक संच आम्हाला मिळवून दिला त्या सर्व देणगीदारांचं तसेच आयोजक सहयोगांचं मी आभार मानतो आणि याचा पुरेपूर फायदा मुलांच्या दैनंदिन अध्यापनात निश्चितच होईल याची शाळेच्या वतीने ग्वाही देतो. धन्यवाद. तदनंतर ह्या स्पर्धेचं विजेता संघ ज्यांनी खऱ्या अर्थानं आमदार चषकावर आपला शिक्कामोर्तब केलेला आहे त्या संघाचे कर्णधार त्यांना मी विनंती करतोय. प्रांजल 11 मायखोप संघाचे कर्णधार या टीमने यायचे. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रथम पारितोषिक 1,30,000 रुपयाचं हे रोख रक्कम, त्याचबरोबर सुंदर अशी ही ट्रॉफी, सुंदरसा चषक, आमदार चषक ह्याचे खरे मानकरी ठरलेले आहेत प्रांजल 11 मायखोप संघ. प्रांजल 11 मायखोप संघ आपणा सर्वांचं मनापासून अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. त्याचबरोबर मी विनंती करेन सन्माननीय आमदार राजेश पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपण या साऱ्या खेळाडूंना, साऱ्या रसिक प्रेक्षकांना या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा प्रदान कराव्यात मी आपल्या चरणी प्रार्थना करतोय, विनंती करतोय. जगातून बुद्रुक येथे करतो. खरं म्हणजे आजच्या इथे आलेल्या उपस्थित महिला बघून मला फार आनंद झाला की महिलांचा सहभाग सुद्धा इथे चांगल्या प्रकारे दिसला. आणि जर महिला आपल्या सोबत असतील तर सगळे कुठलेही कार्य आपलं एकदम चांगलं उत्तम होत आहे. आज इथे विजेता संघ आणि उपविजेता संघ आणि इतर सगळे 5 संघांचा इथे पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो.